ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या जवळ घडलेल्या स्फोटाला आता जवळपास 17 ते 18 तास उलटून गेलेले आहेत। असं असताना अजूनही त्या स्फोटाची दाहकता जी आहे ती इथल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये बघायला मिळते। मी सध्या लाल किल्ल्याच्या समोरच आहे, म्हणजे हे आपण दुसऱ्या बाजूने दाखवण्याचा प्रयत्न करू की स्फोटाची दाहकता किती होती। लाल किल्ला हा समोरचा आहे, त्यानंतर ज्या ठिकाणी स्फोट झाला होता गाडीचा त्या ठिकाणी पोलिसांनी पांढरं कापड बांधून ते परिसर जो आहे तो सील केलेला आहे। इथं आपण बघू शकतो की स्फोटाच्या नंतर एक सायकल जी आहे ती देखील या परिसरामध्ये पडलेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त अजूनही त्या परिसरामध्ये पोलीस असतील, रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, त्यानंतर इतर जे प्रमुख अधिकारी आहेत त्या अधिकारी देखील या परिसरामध्ये आहेत आणि घटनेची तीव्रता खूप दाहकता जी आहे ती खूप मोठी होती। इथले एक आय विटनेस आहेत की ते काल खरं तर घटना घडली त्यावेळी इथं अगदी जवळ होते आणि ते विशेष म्हणजे मराठी आहेत, नागपूरचे आहेत। धीरज वानखेडे असं त्यांचं नाव आहे। दादा, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। खूप दुःखद घटना घडलेली आहे काल ही। नेमकं तुम्ही घटना घडली त्यावेळेस किती दूर होते घटनेपासून, कारण तुमचा इथं स्टॉल असतो अगदी जवळ काही मीटरच्या अंतरावर? आम्ही थोडं काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो इकडे गुरुद्वारापर्यंत। त्यावेळेस तिकडून आलो, आम्ही पाहिलं तर इथं सारी भगदड मचली होती। तशी सकाळपासून पटरी चालू होती पूर्ण, तसं काही सर्व दुकानदार आलेले होते। ज्यावेळेस हे झालं तर आपापलं सामान ठेवून सर्व पळून सुटले इथून। हां, तुम्ही स्फोट झालेला आवाज कुठपर्यंत आला? कारण तुम्ही पुष्कळ दूरपर्यंत आवाज आला। तुम्ही गुरुद्वारा म्हणजे किती लांब होते साधारणतः इथून? हे समोर आहे गुरुद्वारा, 50-100 मीटर। हो हो, तिथपर्यंत तुम्हाला स्फोटाचा आवाज आला आणि आग दिसली? आवाज तर एवढं, आग तो वर होती, आग तर दिसून आली पूर्ण। हां, त्याच्यानंतर इथे बारीक बारीक तुकडे येऊन पडले, त्याच्याबाद मासाचे तुकडे इथं दिसून आले। मासाचे तुकडे कुठपर्यंत नेमकं पडलेले? या मंदिराच्या समोर होत आहे। अच्छा, म्हणजे आपण हे दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू। हे गौरी शंकर मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी घटना घडलेली होती तिथपासून साधारणतः 50 मीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी होता। अच्छा, हां, एक आपल्या या ठिकाणी। अच्छा, आणि पोलीस किती वेळात पोहोचले या घटना घडल्या? 5 मिनिटात तो स्टाफ आला पूर्ण। अच्छा, पोलिसांचा? हां, पोलिसांनी आल्याच्या नंतर सुरुवातीला नेमकं काय केलं? पहिले बॅरिकेड लावून दिले, शील मारून दिलं, पूर्ण शील, पब्लिक बाहेर काढून पूर्ण शील मारून दिलं आणि इथून पब्लिक सर्व बाहेर रवाना केली। पब्लिक, कारण संध्याकाळची वेळ, खरं तर चांदणी चौक मार्केट हे खूप गजबजलेलं मार्केट असतात, समोरचा लाल किल्ल्याचा डेली गजबजलेलं, लाल किल्ल्यामुळे तसंही गजबजलेलं राहते। तर थोडा तर त्रास झाला स्टाफला पब्लिक बाहेर काढण्यासाठी, पण तुरंत झालं काम। 10-5 मिनिटात पूर्ण पब्लिक खाली होऊन गेली। आग किती वेळात विझली? कारण एका गाडी लागल्यानंतर अजूनही इतर 2-3 गाड्यांना आग लागल्या। आग तर लागली ना, आग विजायला वेळ लागला थोडा, 5-10 मिनिटात आग विजायची गाडीच पण येऊन गेली। अग्निशामक दल लोक खूप, म्हणजे ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस लोक असे सैरावैरा पळत असतील, लक्षातच येत नसेल। हां सर, तर जायचं कोणत्या रस्त्याने कुठे जायचं हे समज बिलकुल लक्षात नाही आलं पब्लिकच्या। जिकडे आवाज आला त्याच्यासाठी पहिलेच थोडं हे करून दिलं का, सिलेंडर फाटलं बा, सिलेंडरचं नाव घेतल्यामुळे लोक थोडे शांत झाले। हां, तर थोडं स्टाफलाही थोडं आसान झालं पब्लिक बाहेर काढण्यासाठी। स्फोट झाला हे सुरुवातीला सांगितलं गेलं नाही, एक साधा सिलेंडर, CNGचा सिलेंडर फुटला हे त्यावेळी सांगितलं गेलं। असं पता लागलं असतं तर जास्त भगदड नसली असती सर। एक धमाका झाला, दुसरा न व्हावं या भीतीमुळे लोकांना नाही सांगू शकले। जे साधारणतः आता 9 लोकांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमध्ये, ते सगळे ते स्फोटामुळेच गेले काही चंगराचंगरी आणि त्या अनुषंगाने? चंगराचंगरीत नाही गेलं सर कोणी, इकडे तर चंगराचंगरी झालीच नाही ना, तिकडे चंगराचंगरी झाली, पण काही तिथं जे लोक स्थायिक होते तेच काही स्फोटामध्ये गेले आहेत। तुम्ही इथं आजूबाजूचे खूप लोक होते, ते खूप मदतीला धावले, कारण जे सर मदतीला धावले। तुम्ही पण गेले होते? नाही, इथून तर जाऊ नाही दिलं आपल्याला, पण तिथे इथून एवढे जे लोक होते ना तेच मदतीला धावले। दुकानदार असतील किंवा सायकलवाले वगैरे इतर सगळे दुकानदार, सायकलवाले, गाड्या घोड्यावाले धावले, मदतीला धावले ना। घटना किती गंभीर होती दादा, किंवा किती भयानक? एकदम भयानक होती। आपण पहिल्या वेळेस अशी घटना पाहिली आतापर्यंत। हां, आतापर्यंत असं स्फोट होतात हे ऐकलं होतं, हे पहिल्यांदा बघण्यात? हे डोळ्यानं पहिल्यांदा जसं मंजर आहे पहिल्या वेळेस पाहिलं। तिकडे जर जाऊन पाहिलं असतं तर एकदम, म्हणजे 5 मिनिटात लोकांचा दिमाग काम नव्हता करत का कुठं जायचं, कोणा रस्त्याने जायचं, कसं करायचं। भीती वाटली असं? भीती वाटली ना सर, सारे लोक घाबरले होते ना, छोटे छोटे मुलं होते, लेडीज, सर्व घरी जायचा टाईम लोकांचा, कोणाचा बाहेर घुमाचा टाईम त्या वेळेवर। पोलिसांनी मदत केली म्हणायचं, तातडीने मदत केली, तर 5 मिनिटात स्टाफ येऊन गेला पूर्ण। काही व्हिडिओ पण काही समोर आले होते, खूप भयंकर दिसते, म्हणजे जे व्हिडिओ समोर आले त्यात दिसतंय की आग लागलेली आहे, तुकडे पडलेले आहेत आणि लोक शहराबाहेर पळत आहेत। व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये पाहिलं तर दिसून येते ना सर्व।
हे दहशतवादी कटाचा भाग असेल ही नंतर गोष्ट तर आपण नाही बोलू शकत. हे का आहे याच्याविषयी तर आपण काही सांगूच नाही शकत. फक्त हादसा झाला एवढं आपल्याला हे आहे, बाकी तो कोण आहे हे नाही बोलू शकत. हे आय विटनेस होते खरं तर. त्यांनी ही घटना जवळून अगदी काही मीटरच्या अंतरावरनं पाहिली, कारण त्यांचं इथं अगदी पुढच्या समोरच त्यांचं दुकान जे आहे ते असतं. म्हणजे छोट्या मुलांचे बाहुले असतील किंवा या सगळ्या गोष्टी विकण्याचं काम हे दादा करत असतात, वानखेडे दादा. आणि घटना घडल्याच्या नंतर ते देखील तातडीने या ठिकाणी पोहोचले, पण त्यांनाही पोलिसांनी पुढे जाऊ दिलं नाही. पण काही मीटर अंतरावरती म्हणजे त्यांनी जसं सांगितलं गौरीशंकर मंदिर जे आहे त्या मंदिराच्या आजूबाजूपर्यंत खरं तर मांसाचे तुकडे पडलेले होते. खूप लोकांची गदारोळ जो आहे तो सुरू होता. म्हणजे त्यांनी एक महत्त्वाची माहिती सांगितली आहे की सुरुवातीला सिलेंडरचा स्फोट झाला ही माहिती सांगितली गेली, कारण लोकांना जर हा ब्लास्ट आहे असं जर सांगितलं गेलं असतं तर लोकांमध्ये जास्त गदारोळ माजला असता आणि त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती देखील व्यक्त केली जात होती आणि म्हणून तो सिलेंडरचा स्फोट होता असंही सांगितलं गेलं. तातडीनं पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण तातडीनं मिळवलं अशा पद्धतीची माहिती वानखेडे यांनी TV9 मराठीशी बोलताना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.